नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी। क्लेम पासून पेन्शन पर्यंतची सर्व कामे होणार झटपट। जाणून घ्या 10 मोठे बदल। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सेवांमध्ये 10 मोठे बदल केलेले आहेत। प्रकल्पांतर्गत सर्व सदस्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे। या बदलामुळे पीएफ क्लेम खाते हस्तांतरण, पेन्शन आणि इतर सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या व्यवस्थेची घोषणा करत ईपीएफ आणि ईपीएस सदस्यांसाठी 10 महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केलेल्या आहेत। 1. 15 जुलैपर्यंत खात्यात जमा होणार ईपीएफ व्याज। आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे ईपीएफ व्याज 15 जुलै 2026 पर्यंत सदस्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज कोट्यवधी खात्यांमध्ये जमा केले जाईल। 2. सर्व पीएफ माहिती एका ठिकाणी। आता सदस्यांना ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर एकच डिजिटल डॅशबोर्ड मिळेल। यावर पीएफ बॅलन्स, क्लेमची स्थिती, पेन्शन रेकॉर्ड आणि सदस्यत्वाची संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल। 3. क्लेम आधीच तपासला जाणार। क्लेम ईपीएफओ कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची पडताळणी होईल। कागदपत्रांमध्ये किंवा माहितीत काही त्रुटी असल्यास सदस्याला आधीच सूचना मिळेल, त्यामुळे क्लेम नाकारला जाण्याचे प्रमाण कमी होईल। 4. 5 लाखापर्यंतचा ॲडव्हान्स क्लेम होणार ऑटो सेटल। केवायसी पूर्ण असलेल्या सदस्यांचे 5 लाखापर्यंतचे ॲडव्हान्स पीएफ क्लेम आता स्वयंचलित पद्धतीने मंजूर केले जातील। यापूर्वी ही मर्यादा 1 लाख होती। 5. क्लेम सेटलमेंट होणार आणखी जलद। अतिरिक्त माहितीची गरज भासल्यास ईपीएफओ ऑनलाईन प्रश्न विचारेल आणि सदस्यही ऑनलाईन उत्तर देऊ शकतील, त्यामुळे कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नाही। क्लेम मंजूर झाल्यानंतर रक्कम त्याच दिवशी थेट बँक खात्यात जमा केली जाईल। 6. अधिक व्याज आणि सोपे पैसे काढण्याचे नियम। अंतिम पीएफ रकमेवर आता मंजुरी मिळालेल्या दिवसापर्यंत व्याज मिळणार आहे। तसेच पैसे काढण्याचे पूर्वीचे 13 नियम कमी करून 3 प्रमुख श्रेणींमध्ये विभागण्यात आलेले आहेत। अत्यावश्यक गरजा, घरांशी संबंधित गरजा, विशेष परिस्थिती याशिवाय सदस्यांना त्यांच्या पीएफ शिल्लकीपैकी 75% रक्कम काढता येणार आहे। 7. नोकरी बदलल्यावर पीएफ आपोआप ट्रान्सफर। आता नोकरी बदलल्यानंतर स्वतंत्र पीएफ ट्रान्सफर अर्ज करण्याची गरज नाही। आधारशी जोडलेल्या यूएएनच्या माध्यमातून पीएफ खाते आपोआप नव्या संस्थेकडे हस्तांतरित होईल। 8. देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून सेवा। सदस्यांना आता त्यांच्या प्रादेशिक कार्यालयापुरते मर्यादित राहावे लागणार नाही। देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून माहिती आणि सेवा मिळू शकतील। 9. लाईफ सर्टिफिकेट कुठेही जमा करता येणार। ईपीएस पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयात लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील आणि इतर सेवांचाही लाभ घेऊ शकतील। 10. कोणत्याही बँक खात्यात मिळणार पेन्शन। नव्या पेन्शन पेमेंट प्रणाली अंतर्गत आता पेन्शन देशातील कोणत्याही बँक खात्यात जमा केली जाऊ शकते। यापूर्वी पेन्शन पीपीओशी जोडलेल्या विशिष्ट शाखेतच मिळत होती। पीएफ सदस्यांना मोठा दिलासा। या डिजिटल सुधारणांमुळे पीएफ क्लेम, खाते हस्तांतरण, पैसे काढणे आणि पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे। तसेच कागदपत्रांची कटकट कमी होऊन सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा ईपीएफओचा दावा आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।